कडक उन्हाळा आणि या उन्हात सुद्धा शांत आणि थंडगार वाटणारे एक ठिकाण, ते म्हणजे निसर्गाच्या कुशीत असलेला एक सुंदर धबधबा. नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो आहोत अशाच एका हिडन वॉटरफॉलच्या शोधात. नाशिक पासून फक्त 45 किलोमीटरवर असा एक वॉटरफॉल आहे जो उन्हाळ्यात पण चालू असतो, जिथे ना जास्त गर्दी ना गोंधळ, फक्त शांतता आणि निसर्ग. आम्ही सकाळी लवकर निघालेलो, त्यामुळे वातावरण अगदी थंड होते. दोन्ही बाजूला डोंगर आणि थंड हवेचा आनंद घेत आम्ही वॉटरफॉल बघायला निघालो. कल्याण पासून साधारण 105 किलोमीटर अंतरावर हा वॉटरफॉल आहे. इथे पोहोचायला आम्हाला 2.5 तास लागले. इथे जाणारा रस्ता खूप मस्त आहे, त्यामुळे बाईक रायडरसाठी पण परफेक्ट स्पॉट आहे. इथे येण्यासाठी कसारावरून टाके देवगाव इथे पोचावे लागते आणि नाशिकवरून यायचे असेल तर वावी हर्ष गाव लागते. एक्झॅक्ट लोकेशन पाहिजे असेल तर गुगल मॅप्सवर वैतरणा वॉटरफॉल सर्च करा, तुम्हाला इझिली एक्झॅक्ट लोकेशन मिळेल. आम्ही जसजसे जवळ पोहोचलो तसतसा पाण्याचा आवाज येऊ लागला आणि एक्साइटमेंट डबल झाली. आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत या सुंदर वॉटरफॉल जवळ. ही जागा खूप शांत आणि नॅचरल आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे हा वॉटरफॉल उन्हाळ्यात सुद्धा चालू असतो, कारण हा वॉटरफॉल डॅमच्या पाण्यावर डिपेंड आहे. वैतरणा डॅमचे पाणी सोडल्यावर ते पुढे गावात जाते. त्याच वाटेवर आपल्याला हा वॉटरफॉल बघायला मिळतो. वॉटरफॉलच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला थोडं खाली उतरून जावे लागते आणि आपण पोहोचतो अगदी वॉटरफॉलच्या समोर. पाण्याचा प्रवाह खूप असल्यामुळे आपण वॉटरफॉलच्या खाली तर नाही जाऊ शकत. इथे पाण्याचा फ्लो काही ठिकाणी खूप खोल आहे, तर काही ठिकाणी तुम्ही आरामात पाण्यात जाऊन एन्जॉय करू शकतात. फक्त पाण्यात जाताना पाण्याचा अंदाज घेऊन जावे, जेणेकरून अपघात टळू शकतात. फोटोग्राफीसाठी तर हा एक एकदम परफेक्ट स्पॉट आहे. इथे जवळपास दुकाने खूप लांब असल्यामुळे खायचे पदार्थ आणि पाणी सोबत घेऊन जावे, जेणेकरून तुम्ही खूप वेळ निसर्गाचा आनंद घेऊ शकतात.
जर तुम्हाला वीकेंडला शांत जागा हवी असेल तर या सिक्रेट वॉटरफॉलला नक्की जावा. निसर्गात येताना एक महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांनी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे इथे येताना प्लास्टिक किंवा कचरा टाकू नका. निसर्ग स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. तुम्हाला असेच हिडन प्लेसेस एक्सप्लोर करायचे असतील तर ट्रॅव्हलिंग बिंग्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.